हॅलो अँड वेलकम टू आचार्य डिजिटल अँड मी अविनाश सर. आज तुमचं फिजिक्स मधला ईएमआय चॅप्टर हे तुम्हाला पूर्ण ए टू झेड विथ थिअरी विथ पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व्हिंग सोबत तुम्हाला रिवाइज करून देणार आहे. जर लास्ट फ्यू डेज मध्ये तुम्हाला जर एक चॅप्टर रिवाइज करायची गरज अशी पडली तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आता. तर आय होप सगळे एक्साइटेड असतील. आपण सुरू करूयात ईएमआय चॅप्टर. ठीक आहे. ईएमआय काय असतं? ईएमआय जर बघा, ईएमआय काय असतो आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इंडक्शनचं मिनिंग काय? इंडक्शन हा जो वर्ड आहे तो आलाय वर्ड इंड्यूस मधून. ठीक आहे. इंड्यूस म्हणजे काय? आता इंड्यूसचं मिनिंग असतं की आपण कुठला चीज क्रिएट करतोय पण तो नॅचरली क्रिएट होत नाहीये, तो फोर्सफुली क्रिएट करतोय. आपण काहीतरी चेंज करतोय आणि तो चेंज केल्यामुळे काहीतरी व्हॅल्यू क्रिएट झाला आहे, त्याला आपण काय म्हणायचं? इंडक्शन किंवा इंड्यूस करणं. तर इथे आपण काय क्रिएट करतोय, काय इंड्यूस करतोय? आपण ईएमएफ इंड्यूस करतोय. ठीक आहे. ईएमएफ म्हणजे काय? इथे पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स आपण इंड्यूस करतोय एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये बाय मीन्स कशामुळे? ठीक आहे. तर तीन गोष्टी आहे. समजा फॉर एक्झाम्पल एक मॅग्नेटिक फील्ड चेंज केल्यामुळे जो आपला ईएमएफ मध्ये चेंज येतो किंवा ईएमएफ इंड्यूस होतो त्याला आपण काय म्हणतोय? ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. तर आता बघा, मॅग्नेटिक फील्ड पण नुसतं मॅग्नेटिक फील्ड नाही, अजून काही गोष्ट आहेत, काही सिंपल चेंजेस. पण बेसिक डेफिनेशन ईएमआयचा काय आहे की induced EMF due to change in magnetic field is called as electromagnetic induction. ठीक आहे. तर आपल्याला मॅग्नेटिक फील्डचे जे बेसिक फॉर्म्युलाज आहेत ते माहिती असायला पाहिजे आणि मग त्याच्या पुढे आपण जे आहे चॅप्टर मध्ये ते तर आपण बघू एक एक करून टॉपिक मध्ये. बघा आता फॅरेडेज लॉ ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडे हा जो सायंटिस्ट होता, मायकल फॅरेडे, ते खूप स्मार्ट सायंटिस्ट होता. त्यांनी काय सजेस्ट केलं की एखादा आपला समजा एक लूप आहे. ठीक आहे. आपल्याकडे एक लूप आहे. ठीक आहे. एक लूप घेतला मी असं आणि ह्या लूप मध्ये काहीच नाही, म्हणजे नॉर्मल आहे, करंट वगैरे फ्लो होत नाहीये, पण एक वायर घेतला आणि त्याला एक लूप बनवला आपण. आणि जर ह्याच्या सराउंडिंग मध्ये एक मॅग्नेटिक फील्ड असेल आणि तो मॅग्नेटिक फील्ड समजा व्हेरी होत असेल म्हणजे काय? कॉन्स्टंट नाहीये. बी कसा आहे? व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल. ठीक आहे. किंवा आता व्हेरी, तर बी सोडा, बी व्हेरी नाही करत तरी चालेल, पण ह्याचा एरिया कमी जास्त होत असेल, किंवा हा जो प्लेन आहे आणि मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर आहे, मॅग्नेटिक फील्डचा वेक्टर आणि प्लेन मधला अँगल जरी चेंज होत असेल तरी फॅरेडेनी काय नोटीस केलं, असं एक्सपेरिमेंटली नोटीस केलं की हा जो लूप आहे त्या लूप मध्ये काही ना काहीतरी करंट फ्लो होतोय आता. ठीक आहे. करंट फ्लो व्हायला चालू झालंय. करंट कसं फ्लो होतं? करंट फ्लो करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे म्हणजे तो कुठून येणार? तर त्यांनी एक रिझल्ट असं डिराईव्ह केलं की बाबा डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी. ठीक आहे. म्हणजे बी चेंज होतोय तर माझा इंड्युस्ड ईएमएफ येणार. ईएमएफ म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणार. ठीक आहे. दुसरा, एरिया चेंज झाला तरी माझा पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होणार. आणि एक अँगल त्यांनी डिफाईन केलं, थीटा. थीटा कुठला अँगल आहे? एरियाचा जो वेक्टर आहे आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टरच्या मधल्या अँगलला काय म्हटलं त्यांनी? थीटा. तर त्यांनी नोटीस केलं ही तिन्ही क्वांटिटी पैकी कुठलाही एक क्वांटिटी जर चेंज झालं तर आपल्या लूप मध्ये काय होतोय? करंट फ्लो व्हायला चालू होतोय. ऑल्दो मी काय बॅटरी वगैरे कनेक्ट नाही केले, तर त्यांनी काय कन्क्लूड केलं की हे तीन क्वांटिटी चेंज केले तर केलं आपण, तर मग काय होतंय? त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतोय. ठीक आहे. तर तो ईएमएफ जो आहे तो डायरेक्टली लिंक्ड आहे एक ह्याच्यासोबत, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक फ्लक्स. आता बघा, फ्लक्सला आपण रिप्रेझेंट करतो विथ फाय. ठीक आहे. मॅग्नेटिक फ्लक्स सिंपल हे आहे, मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आणि एरिया वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतलं की आपल्याला काय भेटतो? मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये काय आहे? बी डॉट ए. तर बघा, बी ए कॉस थिटा. आणि जर प्रॉपरली बघितलं तर बी वरती आपला इंड्युस्ड ईएमएफ डिपेंड करतोय, ए वरती इंड्युस्ड ईएमएफ डिपेंड करतोय आणि थिटा वरती इंड्युस्ड ईएमएफ डिपेंड करतोय. तर त्यांनी कन्क्लूड केलं की ईएमएफ जो आहे, ठीक आहे, इंड्युस्ड ईएमएफ त्यांनी समजा एप्सायलन म्हटलं, एप्सायलन इंड्यूस लिहून देऊ आपण इथे. तर इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू डी फाय बाय dt असं कन्क्लूड केलं फॅरेडेनी. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड लूप इज इंड्युस्ड ईएमएफ असं फॅरेडेनी सजेस्ट केलं बाबा. ठीक आहे. तर हे एकदम चांगलं रिझल्ट आहे असं की फायचं समजा इक्वेशन वगैरे काय दिलं असेल किंवा ह्याला डिफरन्शिएट आपण करू शकतो. दुसरा काय आहे की जर
ऍव्हरेजच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर मी असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे काय येते, फाय फायनल मायनस फाय इनिशियल डिवायडेड बाय टाइम असं सुद्धा लिहू शकतो. आणि मी 99% क्वेश्चन मध्ये हा रिझल्ट जास्त युज करणार, बिकॉज आपल्याला गरज नाहीये दुसऱ्या रिझल्टची. ठीक आहे, ह्या रिझल्टनी मोस्ट क्वेश्चन होऊन जातील आपले. ठीक आहे, आता बघा, इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू dy/dt. पण हा कधी, जेव्हा एकच लूप आहे. समजा एकच लूप परत 2, 3, 4, 5, 10, 20, 30, 100 टर्नचा मी एक कॉइल बनवला, तर ह्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं, इथे नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय करायचं. इथे पण एक नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय होईल, इथे पण नंबर ऑफ टर्न्सनी मल्टिप्लाय होईल आपला रिझल्ट. ठीक आहे, आता बघा, एकदा ईएमएफ भेटला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती इंड्यूस झालं ते भेटला, तर मग आपण काय करू शकतो, V = IR लावू शकतो. ह्याचं काय रेजिस्टन्स वगैरे दिलं असेल तर V/R करून आपण करंट काढू शकतो. त्याला काय म्हणायचं आपण, इंड्युस्ड करंट. असे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन आपण करून बघूया पुढे जाऊन. ठीक आहे, चला, आय होप एवढं क्लिअर असेल तुम्हाला. तर फॅरेडेने सजेस्ट केला N × dφ/dt = इंड्युस्ड ईएमएफ. चला पुढे जाऊ आपण. पुढे काय आहे आपला लेन्झस लॉ. ठीक आहे, आता बघा, लेन्झस लॉ काय करतो, आपला जो आपला फॅरेडेस लॉ आहे, तो फॅरेडेस लॉ तर आहे, ते बरोबर पण आहे, पण न्यूमेरिकली बरोबर आहे. न्यूमेरिकलीचं मिनिंग काय आहे, व्हॅल्यू मॅग्निट्यूड जो तो कॅल्क्युलेट करून घेतो आपण, N × dφ/dt, ते मॅग्निट्यूड बरोबर आहे. लेन्झनी काय सजेस्ट केलं की मला थोडी माहिती आहे की ईएमएफचं डायरेक्शन कसं असेल. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल हा लूप आहे, ह्या लूप मध्ये मी बॅटरी, ईएमएफ आहे म्हणजे काय, एक बॅटरी सारखा आहे, तर तो बॅटरी अशी लागणार की ह्याचं रिव्हर्स लागणार. म्हणजे दोन ऑप्शन आहे ना, असं पण बॅटरी लागू शकतो किंवा असं पण बॅटरी लागू शकतो. तर लेन्झनी काय केलं की लेन्झने ना एक हे सजेस्ट केलं, काय, एक सिंपल चेन सजेस्ट केलं त्याच्यामध्ये की ईएमएफ इंड्यूस जो आहे तो N dφ/dt न लिहिता आपण काय लिहायचं, ते -N dφ/dt. ठीक आहे, लेन्झ लॉचा बेसिक कन्सेप्ट काय आहे की बाहेर ज्या डायरेक्शन मध्ये फ्लक्स चेंज होतोय, आपला लूप काय ट्राय करणार, लूप त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लक्स क्रिएट करायचा ट्राय करणार. ठीक आहे, हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटू शकतो आपल्याला, पण समजून घ्या. ठीक आहे, हा आपला फर्स्ट लूप आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा एक लूप आहे, ह्याच्यामध्ये फ्लक्स आहे जे की आतमध्ये जातोय, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, आणि मी काय सांगतो तुम्हाला की मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होतोय. इथे मॅग्नेटिक फील्ड जर इन्क्रीज होत असेल तर मी म्हणू शकतो की आतमधल्या डायरेक्शन मध्ये फ्लक्स इज इन्क्रीजिंग. ठीक आहे, आतमधल्या डायरेक्शन मध्ये फ्लक्स वाढतोय, त्याचं मिनिंग काय आहे की आपला लूप काय ट्राय करणार की तो बाहेरच्या डायरेक्शन मध्ये फ्लक्स क्रिएट करायचा ट्राय करणार. वाय, बिकॉज लूप ज्या स्टेज मध्ये इनिशियली होता त्याला त्याच स्टेज मध्ये राहायचं आहे. ठीक आहे, लेन्झनी हे जस्ट सजेस्ट केलं की कुठल्याही लूपला, कुठल्याही करंट कॅरिंग कंडक्टरला चेंज आवडत नाही. आता तो कशामध्येच असो, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, मॅग्नेटिक, कशामध्ये नाही. तर मॅग्नेटिक फील्ड साठी काय सांगितलं, आता फ्लक्स जर चेंज होतोय तर लूप काय ट्राय करणार की फ्लक्स नाही चेंज व्हायला पाहिजे. तर जर आपला मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये इन्क्रीज होतोय तर लूप काय ट्राय करणार, मॅग्नेटिक फील्ड बाहेर क्रिएट करायचं ट्राय करणार. ठीक आहे, लूपचा जर मॅग्नेटिक फील्ड बाहेर आहे तर करंटचा हा डायरेक्शन लिहू शकतो. म्हणजे काय, हा डायरेक्शन कुठला डायरेक्शन झाला इथे, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ठीक आहे, ह्याचा एक्झॅक्ट ऑपोजिट करा. समजा दोन गोष्टी आपण ऑपोजिट करू शकतो. मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन तुम्ही ऑपोजिट करा आणि म्हणा की इथे मॅग्नेटिक फील्ड काय होतोय, इन्क्रीज होतोय. ठीक आहे, आता बघा, बाहेरच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होतोय, तर लूप ट्राय करणार की बाहेरच्या डायरेक्शन मध्ये नाही इन्क्रीज व्हायला पाहिजे मॅग्नेटिक फील्ड. तर लूप काय करेल, स्वतः एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार आतमधल्या डायरेक्शन मध्ये, इनवर्ड डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जर जनरेट होतोय तर मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन आतमध्ये, थंब मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये ठेवा आणि फिंगर्स काय दाखवतील आपल्याला, करंटचा डायरेक्शन. तर करंट असं फ्लो होईल इथे. ठीक आहे, तर इकडे करंट ह्या डायरेक्शन मध्ये असणार, इकडे करंट ह्या डायरेक्शन मध्ये असणार. ठीक आहे, हे प्रॅक्टिकली समजून घेणं जास्त इझी आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याचा फील घ्या थोडासा की ज्या डायरेक्शन मध्ये पण चेंज होईल तो चेंजला लूप काय करणार, अपोज करणार. म्हणून आपण काय लिहिलं इथे, मायनस लिहिलंय फक्त. ठीक आहे, तर मी पुढे जेवढे पण क्वेश्चन असणार इथे मी मायनस लिहिणार नाही, फक्त मी जिथे टेक्निकल एकदम फॉर्म्युला लावून सॉल्व्ह करायचं तिथे यूज करणार मी मायनस. नाही जर एकदमच म्हणजे थिअरेटिकल क्वेश्चन वगैरे असतील तर मी हे नाही लिहिणार,
डायरेक्शन मी फक्त तोंडी सांगून देणार तुम्हाला, ठीक आहे. तर तेवढं तुम्ही समजून घ्या, तेवढं लक्षात ठेवा फक्त, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट काय आहे आपला लेन्स लॉ नंतर ना फ्लक्स ऑफ अ फील्ड. फ्लक्स तर आपण ऑलरेडी बघितलं आता, तरी एकदा परत सांगून देतो. फ्लक्सचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं, फ्लक्स फाय इज इक्वल टू बी वेक्टर डॉट ए वेक्टर, ठीक आहे. आता एक छोटीशी मिस्टेक जे लोक करतात ते आहे, समजा हा लूप आहे, ठीक आहे. तर लूपचा जो एरिया वेक्टर आहे, एरिया वेक्टर असतो लूपच्या प्लेनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये. लूपचा प्लेन असा आहे तर एरिया वेक्टर ह्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणार, ठीक आहे. तर समजा आपला मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये असेल आणि आपला एरिया वेक्टर ह्या डायरेक्शन मध्ये असेल, तर हा जो अँगल तयार होईल थीटा, तो थीटा आपण कुठे यूज करायचा, ह्या डॉट प्रोडक्ट मध्ये. कधी कधी आपल्याला मॅग्नेटिक फील्डचा अँगल प्लेन सोबत दिला जातो, ठीक आहे. प्लेन सोबत नाही, प्लेनच्या नॉर्मल सोबत पाहिजे, एरिया सोबतचा अँगल नाही, एरिया वेक्टर सोबतचा अँगल पाहिजे, ठीक आहे. तर आपल्याला जर सांगितलं असेल की अँगल ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ एरिया इज इक्वल टू 60 डिग्री, तर आपण इकडे जेव्हा आपण बी ए कॉस थीटा लिहिणार तर कॉस काय घ्यायचं आपण 30, बिकॉज एरिया आहे, एरिया सोबत हा पेन जो आहे तो मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन, माझा हात काय आहे आपला प्लेन, तर हा जो डायरेक्शन इथे दिसतोय तुम्हाला, हे पेन इथे आणि इथे माझा लूप असणार, ठीक आहे. तर इथून लूप पर्यंतचा अँगल काय दिलाय आपल्याला 60 डिग्री, पण मला कुठला अँगल पाहिजे, एरिया वेक्टर सोबतचा अँगल. एरिया वेक्टर कुठे असणार, इथून अपवर्ड वरच्या डायरेक्शन मध्ये. तर बेसिकली एक वेक्टर दुसरा वेक्टर आणि मला हा वाला अँगल पाहिजे, पण हा 60 डिग्री गिवन आहे आपल्याला, ठीक आहे. पण सेम ह्याच्या जागी अँगल ऑफ असं सांगितलं असेल, अँगल ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ काय आपला एरिया वेक्टर जर सांगितलं असेल तर आपण काय इज इक्वल टू 60 डिग्री, तर सरळ आपण काय घेऊ शकतोय, ते बी ए कॉस 60 डिग्री फ्लक्स साठी, ठीक आहे. क्लिअर आहे एवढा, ठीक आहे. तर अँगल सोच विचार करून घ्यायचा आपण थोडासा, ठीक आहे. एरिया सोबत दिला असेल तर त्याला 90 मायनस करा आणि एरिया वेक्टर सोबत दिला असेल तर जसं आहे तसं यूज करू शकतो आपण, ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. मोशनल ईएमएफ, ठीक आहे. ईएमएफ का इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, आता समजा एक करंट कॅरिंग वायर आहे, ठीक आहे. एक करंट कॅरिंग वायर आहे, तर त्या करंट कॅरिंग वायरला आपण थोडंसं असं इमॅजिन करू की ह्याच्यामध्ये काहीतरी करंट वगैरे, तर काय आता ह्याचा लेंथ एल आहे इथे, ठीक आहे. आणि स्टँडर्ड क्वेश्चन टाइप ऑफ क्वेश्चन मध्ये असं विचारलं जातो बघा, इथे एक रेजिस्टर लावला जातो इथे आणि इथे एक मॅग्नेटिक फील्ड आहे असं इमॅजिन करा, ठीक आहे. हा जो वायर आहे आपला तो मागे पुढे स्मूथ मूव्ह करू शकतो विदाउट एनी फ्रिक्शन, समजा, ठीक आहे. फ्रिक्शन असेल तरी ते वेगळी गोष्ट आहे, पण ते बघू आपण. तर हे मागे पुढे मूव्ह करू शकतो आणि समजा हा व्ही वेलॉसिटीने इकडे जातोय, ठीक आहे. व्ही वेलॉसिटीने जर तो पुढे जात असेल तर ह्याच्यामध्ये जो आपला ईएमएफ इंड्यूस होणार, आता तुम्ही म्हणणार इथे लूप कुठे आहे, मी सांगतो लूप कुठे आहे, हा वाला मोठा लूप, ठीक आहे. हा लूपचा एरिया कमी जास्त होणार. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं बी ए किंवा थीटा हे तिघांपैकी कुठलाही एक क्वांटिटी जरी चेंज होत असेल तरी इंड्युस्ड ईएमएफ येणार आपला, ठीक आहे. तर आता बघा इथे इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे हा जो लाईन आपला वायर आहे, तो वायरच्या जागी आपण काय लावू शकतो, एक बॅटरी लावू शकतो इथे, ठीक आहे. आणि तो बॅटरीचा जो ईएमएफ आहे तो काय असतो, एल इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर, ठीक आहे. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुम्हाला जे सॉल्व्ह करायचं असेल त्याच्यात व्ही वेक्टर आणि बी वेक्टर काय परपेंडिक्युलर असणार, तर ह्याला आपण डायरेक्टली बी व्ही एल लिहू शकतो इफ व्ही वेक्टर अँड बी वेक्टर आर परपेंडिक्युलर, ठीक आहे. आता इथे बघा बी वेक्टर आतमध्ये आहे, व्ही वेक्टर प्लेन मध्ये आहे, म्हणजे असं पुढे जातोय आणि बी वेक्टर आतमध्ये, तर दोघांमध्ये अँगल किती येतोय, हा बी वेक्टर आणि हा व्ही वेक्टर, तर अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. तर आपण डायरेक्टली बी इंटू व्ही इंटू एल लिहू शकतो. डायरेक्शन बघा एल इंटू व्ही वेक्टर क्रॉस बी वेक्टर केल्यानंतर ना थंबचा जो डायरेक्शन असेल तिथे काय लावायचं आपण, पॉझिटिव्ह, आणि खालच्या याच्यावरती काय लावायचं आपण, निगेटिव्ह, ठीक आहे. किंवा लोअर पोटेन्शियल हायर पोटेन्शियल. जर कोणी तुम्हाला विचारलं इथे पॉइंट सी आणि पॉइंट डी असं असेल तर
कुठला पॉइंट जास्त ईएमएफ वरती किंवा जास्त पोटेन्शियल वरती असणार, तर डी चा पोटेन्शियल सी पेक्षा जास्त असेल, बिकॉज आपण बॅटरी कसं लावणार, असं लावणार. दिस इज हायर पोटेन्शियल, दिस इज लोअर पोटेन्शियल. ठीक आहे. आता ह्याच्यात अजून एक व्हेरिएशन कुठे येतो की एक समजा रॉड आहे, तो रॉड असं कनेक्टेड केलंय की इथे हिंज करून ठेवलं रॉडला. ठीक आहे. रॉडचा लेंथ इज इक्वल टू एल आणि ह्याला ओमेगा अँग्युलर वेलॉसिटीने आपण फिरवतोय असं. ठीक आहे. रॉड रोटेट होतोय असं. तर रॉड रोटेट होताना तिकडे काहीतरी एक मॅग्नेटिक फील्ड पण आहे असं जर इमॅजिन केलं, तर ह्या रॉड मध्ये पण काय होणार, एक ईएमएफ इंड्यूस होणार. ठीक आहे. ह्याच्यासारखंच आहे सिमिलर. मी कन्सेप्टवर जास्त आपण फोकस नाही केलेलं बरं आहे, बिकॉज ते थोडं डीप होईल. पण मेजर काय लक्षात ठेवायचं आपल्याला, इकडे जो इंड्यूस्ड ईएमएफ चा व्हॅल्यू येतो तो येतो काय, बी ओमेगा एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे. इथे थोडंसं इंटिग्रेशन वगैरे करायला लागतो आपल्याला, पण त्याचं प्रूफ आहे. पण आपण हे लक्षात ठेवू काय, बी ओमेगा एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 काय येणार इथे, इंड्यूस्ड ईएमएफ. आणि जिथे हिंज आहे, ठीक आहे, तिथे काय असणार, तो लोअर पोटेन्शियल असणार. जो हिंज पासून दूर आहे तो हायर पोटेन्शियल असणार. म्हणजे इकडे जर बॅटरी एक लावायची असेल तर हा रॉड, ठीक आहे, हा आपला रॉड आणि बॅटरी कशी दिसणार आपली, असं, हा स्मॉलर पोटेन्शियल आणि हा हायर पोटेन्शियल. तर जो हिंज पेक्षा दूर आहे पॉइंट तो हायर पोटेन्शियल, जो हिंज असणार तो लोअर पोटेन्शियल असणार. ठीक आहे. आय होप हे क्लिअर असेल एवढं. चला पुढे बघू आपण. इंड्यूस्ड ईएमएफ इन अ स्टेशनरी कॉइल इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय, आता कॉइल काहीच करत नाहीये, कॉइल मूव्ह करत नाही, कॉइल जागेवर आहे, पण इकडे जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो मॅग्नेटिक फील्ड चेंज होतोय. ठीक आहे. बी कसं आहे, वेरिंग. हे केस आपण ऑलरेडी थोडंफार बघितलंय, एकदा रिवाइज करण्यासाठी सांगून देतो की बी जो चेंज करणार, ठीक आहे, बी चेंजिंग आहे, तर लूप काय करणार, त्याला ऑपोज करेल. ठीक आहे. लूप काय करणार, त्याला ऑपोज करणार. बी मध्ये चेंज आल्यामुळे जो पण चेंज आला असेल, ठीक आहे, कुठलाही चेंज आला असो, तर आपला लूप काय करणार, त्याला ऑपोज करणार. ठीक आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल हा बी कमी होत चाललाय, म्हणजे काय की आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड जर आतमध्ये कमी होतोय, तर लूप काय ट्राय करणार की बाबा कमी नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. जास्त पण नाही व्हायला पाहिजे, पण कमी पण नाही व्हायला पाहिजे. तर आतमध्ये कमी होतोय, तर लूप काय करणार, पटकन आतमध्ये अजून मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार. तर आतमध्ये जर लूप मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतोय, तर करंटचा डायरेक्शन काय असणार, इकडे क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये करंट इंड्यूस होईल आपलं. ठीक आहे. तर आपण ईएमएफ जर लावायचं असेल तर आपण बॅटरी असं लावणार ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि ह्याचं काहीतरी रेझिस्टन्स वगैरे असेल तर ईएमएफ ई डिवायडेड बाय आर करून आपण करंट काढू शकतो इथे. ठीक आहे. तर समजा थोडंसं अजून एक छोटा एक्झाम्पल घेऊ आपण. समजा फॉर एक्झाम्पल हा लूप आहे, ह्या लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे बाहेरच्या सॉरी मॅग्नेटिक फील्ड, हे थोडंसं हे झालं आता, ब्लॅक कलर कुठे, हा साईज वाढवू का, एक मिनिट थांबा. ठीक आहे. हे थोडंसं आपण इरेज करूया तिथे. चला इथे बघा, आपण थोडंसं काय करू की बाहेर आपण डायरेक्शन इकडे आतमध्ये इनवर्ड घेतलं होतं, आपण थोडंसं बाहेरच्या डायरेक्शन मध्ये घेऊन बघू की काय होणार. ठीक आहे. तर डायरेक्शन काय येणार, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये, सॉरी हे गोल करा, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जो की डिक्रीज होत चाललाय. ठीक आहे. असं सांगितलंय. फॉर एक्झाम्पल इकडे काय होत होता, आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड कमी होतोय, हा केस घेतला होता आपण. इकडे काय घेतोय आपण की बाहेरच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड कमी होत चाललंय. ठीक आहे. बाहेरच्या डायरेक्शन मध्ये जर मॅग्नेटिक फील्ड कमी होत असेल, तर लूप काय करणार की बाबा नाही कमी व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर लूप स्वतः बाहेरच्या डायरेक्शन मध्ये काय करणार, एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार. लूप जर बाहेरच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतोय, तर करंट कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार, इथे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. तर आपला बॅटरी असं दिसेल आपलं. दोन्ही केसमध्ये रिव्हर्स असणार, बिकॉज ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन रिव्हर्स झालेलं आहे. ठीक आहे. एवढं क्लिअर असेल तुम्हाला सगळ्यांना. चला एडी करंट बघा. एडी करंट जो कन्सेप्ट आहे ते लय सिंपल कन्सेप्ट आहे की काय होणार की आपण हे ऑब्झर्व केलंय की एक समजा एक कंडक्टिंग ऑब्जेक्ट आहे, कंडक्टर आहे. ठीक आहे. एक कंडक्टर असेल, त्या कंडक्टर मध्ये ऍक्टिव्ह मॅग्नेटिक डायपोल्स असतात आतमध्ये. ठीक आहे. तर
जेव्हा पण आपण ह्याला एक व्हेरिएंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तर इट इज ऑब्झर्वड दॅट त्या कंडक्टर मध्ये काही ना काहीतरी करंट जनरेट होत राहतो असा. ठीक आहे, तर त्याला आपण एडी करंट म्हणतो. ठीक आहे, तर हे एडी करंटचे खूप काही युजेस आहे. फॉर एक्झाम्पल करंट जनरेट होतोय म्हणजे हीट जनरेट होतोय, बिकॉज I²R लिहितो आपण हीट. ठीक आहे, तर करंट जनरेट होतोय म्हणजे हीट जनरेट होतोय. हीट जनरेट होतोय म्हणजे आपण त्याला ॲज अ हीटिंग डिव्हाइस यूज करू शकतो. ठीक आहे, तर जेवढे पण तुम्ही हीटर बघितले असेल किंवा जेव्हा थोडे थंडीमध्ये वगैरे राहतं तर आपण हीटर लावतो ना, तो कॉईल वाला हीटर. ठीक आहे, तो पूर्ण एडी करंटच्या कन्सेप्ट वरती चालतो तो. ठीक आहे, किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल एक असं हे आपण इलेक्ट्रिक गाडी असतात ना त्याच्यामध्ये पण युज करतो. ठीक आहे, कुठे युज करतो आपण एडी करंट जो आहे तो मोशनला ऑपोज, बिकॉज आपल्याला माहितीये जो इंड्युस्ड ईएमएफ असतो किंवा इंड्युस्ड करंट असतो तो कशासाठी असतो, चेंज काय होत असेल तर तो चेंज नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी असतो. ठीक आहे, तर आपण ब्रेकिंगसाठी कधी समजा व्हेकल मूव्ह करतोय आणि मला पाहिजे की व्हेकल मूव्ह नाही केलं पाहिजे, तर आपण तिकडे एक एडी करंट सिस्टम लावलं तर तो एडी करंट जो इंड्यूस झालेला करंट आहे तो काय करणार, तो मोशनला ऑपोज करणार. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम मध्ये पण हे युज केलं जातं. असं काही युजेस आहे. ठीक आहे, हीट जनरेशन झालं, ब्रेकिंग झालं, इकडे सगळं आपण युज करतो. पण काही जागे समजा फॉर एक्झाम्पल मोटर्स मध्ये वगैरे एडी करंटनी काही काही लॉसेस पण होतं. ठीक आहे, जिथे हिटिंग आपल्याला नाही पाहिजे तिथे पण हिटिंग थोडंसं आपण ऑब्झर्व करू शकतो जस्ट बिकॉज ऑफ एडी करंट. ठीक आहे, तर कोणी डिसएडव्हान्टेज विचारला किंवा थेरोटिकल प्रश्न विचारला तर काय म्हणायचं आपण की जिथे जिथे व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड असेल आणि कंडक्टिंग ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये एडी करंट ऑब्झर्व केला जातो. आणि जर एडी करंट असेल तर अनवॉन्टेड हिटिंग, अनवॉन्टेड करंट फ्लो, अनवॉन्टेड काय म्हणतो आपण त्याला कन्झम्पशन ऑफ पॉवर, अनवॉन्टेड लॉस ऑफ पॉवर असेल ते डिझायरेबल नाही आपल्यासाठी. ठीक आहे, चला नेक्स्ट काय आहे, सेल्फ इंडक्टन्स. चला आपण काय बघितलं आतापर्यंत, कुठलाही लूप असो कुठलाही ऑब्जेक्ट असो त्याच्यामध्ये बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मुळे काही ना काहीतरी ईएमएफ किंवा काही ना काहीतरी करंट इंड्यूस होतोय. ठीक आहे, पण जर आपण म्हटलं की समजा ह्याच्यामध्ये एक लूप आहे त्याच्यामध्ये काहीतरी करंट फ्लो करतोय तर त्याचं स्वतःचं पण मॅग्नेटिक फील्ड असेल ना एक, तर स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड समजा सेंटरच्या पॉइंटला स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड आपण कसं लिहितो, μ0I डिवायडेड बाय 2R, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता समजा हा I काय झाला आपला व्हेरिएबल झाला आपला. ठीक आहे, I व्हेरिएबल झालं किंवा काही असू द्या तर हा मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो पण व्हेरिएबल असणार. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड जेव्हा लूप मधून चेंज होईल तर लूप मध्ये काही ना काहीतरी इंड्युस्ड ईएमएफ येणार. ठीक आहे, तो इंड्युस्ड ईएमएफ चा जो व्हॅल्यू आहे तो आपण कसं लिहितो, d∅dt. ठीक आहे, ह्याला आपण कसं लिहू शकतो, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया डिवायडेड बाय dt. ठीक आहे, तर ह्याला आपण थोडंफार आता मॉडिफाय केलं ना तर आपण टर्म डिफाइन करतो काय, त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ इंडक्टन्स. ठीक आहे, सेल्फ इंडक्टन्स. तो सेल्फ इंडक्टन्स इज रिप्रेझेंटेड बाय L. सेल्फ इंडक्टन्स रिप्रेझेंटेड बाय L त्याचं डेफिनेशन काय असतो, phi डिवायडेड बाय I. ठीक आहे, तर phi जो आहे दॅट इज सेल्फ इंडक्टन्स इंटू करंट असं डिफाइन केलं जातो आपण सेल्फ इंडक्टन्सला. जर आपल्याला d∅dt लिहायचं असेल किंवा ईएमएफ किंवा पोटेन्शियल डिफरन्स लिहायचं असेल तर ह्याला डिफरन्शिएट करून द्या, तर L इंटू काय येणार इथे di/dt. जेवढ्या रेटने करंट चेंज होतोय त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असणार, माझा इंड्युस्ड ईएमएफ असणार. ठीक आहे, तर L चा बेसिक डेफिनेशन फ्लक्स डिवायडेड बाय करंट आणि फ्लक्स इज इक्वल टू करंट इंटू सेल्फ इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स इंटू di/dt इज इक्वल टू इंड्युस्ड ईएमएफ. ह्याला डिफरन्शिएट केलं फक्त दोन्ही साईडला. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला सेल्फ इंडक्टन्स बद्दल. आता सेल्फ इंडक्टन्सचे काही आता तुम्ही सर्किट मध्ये क्वेश्चन्स केले असतील की बाबा एक इंडक्टर लावला इथे आणि एक रेजिस्टर वगैरे लावला इथे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, LR सर्किट आपण ह्याला म्हणतो. हे सगळं पुढचा चॅप्टर AC मध्ये आपण कव्हर करूयात की LR सर्किट कसं बिहेव करतो, डिफरंट व्होल्टेज सोर्सेस वगैरे. पण बेसिक एवढं आपण लक्षात ठेवू की इंडक्टरचा जो कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे, तो एक्झॅक्टली रेजिस्टरच्या कॉम्बिनेशन सारखा बिहेव करतो. म्हणजे काय की दोन रेजिस्टर सिरीज मध्ये असताना आपण ऍड करतो, तर सेम इंडक्टर पण इंडक्टर दोन सिरीज मध्ये असताना ऍड करायचं, दोन पॅरलल मध्ये असताना रेसिप्रोकल करून ऍड करायचं असतं आपल्याला इक्विव्हॅलंट काढण्यासाठी. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवू आपण. ह्याचे क्वेश्चन आहे तर आपण सॉल्व्ह करून बघूयात पुढे. ठीक आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड
तुम्हाला जर आठवत असेल तर असं काहीतरी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पण केलं. तिकडे आपण काय लिहायचो इथे, हाफ एप्सिलॉन नॉट इंटू ई स्क्वेअर. ठीक आहे, जर आठवत असेल तुम्हाला तर आपण काय लिहायचो इथे, हाफ एप्सिलॉन नॉट इंटू ई स्क्वेअर इज एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर ह्याच्यासारखंच आहे एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 म्यू नॉट. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जस्ट फॉर्म्युला आहे बेसिक. जर कोणी विचारलं टोटल एनर्जी स्टोर्ड ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड, तर एनर्जी डेन्सिटीचा बेसिक डेफिनेशन काय असतो, टोटल एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू बी स्क्वेअर बाय 2 म्यू नॉट. तर टोटल एनर्जी स्टोर्ड जर कोणी काढायला सांगितलं तर आपण काय लिहू शकतो इथे, बी स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय 2 म्यू नॉट. कुठल्याही फिक्स्ड व्हॉल्यूम मध्ये आपल्याला टोटल एनर्जी विचारलं असेल, एनर्जी डेन्सिटी लिहा, त्याला त्याच्या व्हॉल्यूमने मल्टिप्लाय करायचं फक्त. ठीक आहे, चल पुढे जाऊयात आपण. आय थिंक लास्ट 2-3 ऑप्शन, 2-3च टॉपिक राहिलेत आता थिअरी मध्ये. म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे, आता बघा, समजा आता 1 ने 2 कॉइल आहे. ठीक आहे, 2 कॉइल आहे आणि हा फर्स्ट कॉइल आणि हा सेकंड कॉइल. ह्याच्यामध्ये करंट जातोय I1 आणि हा जो I1 आहे तो व्हेरिइंग करंट आहे किंवा कंटिन्युअसली चेंजिंग करंट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये जर करंट व्हेरी करतोय तर हा एक मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस करणार. तर तो मॅग्नेटिक फील्ड पण काय असणार, कॉन्स्टंट नसेल, तो पण काय असणार, व्हेरिएबल असणार. तर ह्यानी प्रोड्यूस केलेला मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल असेल तर आपण आता ह्या लूपला बघू. ह्याचा मॅग्नेटिक फील्ड काहीतरी येईल इथे, मॅग्नेटिक फील्ड बी, आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड काय आहे इथे, व्हेरिइंग मॅग्नेटिक फील्ड. तर ह्याच्यामध्ये करंट चेंज झाल्यामुळे ह्याचा मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामधून काय होणार, चेंज होणार. आणि जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं तर आपण काय म्हणायचं इथे की ह्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होईल. ठीक आहे, तर एक कोइफिशियंट आपण डिफाइन करतो की बाबा ह्याच्यामध्ये करंट चेंज झाल्यामुळे ह्या लूप मध्ये किती ईएमएफ इंड्यूस होणार. आपण मागे फॉर्म्युला ईएमएफ चा काय बघितलं होतं इथे, एल इंटू डी आय बाय डी टी, आणि एल चा आपण डेफिनेशन कसं लिहिलं होतं, फाय डिवायडेड बाय आय. पण सेकंड काय, आता बघा कसं काय लिहायचं इथे, म्युच्युअल इंडक्टन्सचं थोडंसं डेफिनेशन ट्रिकी आहे. फ्लक्स कुठल्या लूपचं बघायचं आपण, सेकंड लूपचा फ्लक्स बघा. ठीक आहे, फाय इन 2 डिवायडेड बाय करंट कुठला बघायचं आपण, फर्स्ट लूपचं बघायचं, फाय 2 डिवायडेड बाय I1. और म्युच्युअल इंडक्टन्स बघा, म्युच्युअल म्हणजे काय की तो व्हॅल्यू फर्स्टच्या रिस्पेक्ट मध्ये सेकंडला बघितलं बघा तुम्ही, किंवा सेकंडच्या रिस्पेक्ट मध्ये फर्स्टला बघा. दोन्ही केसमध्ये जो एम ची व्हॅल्यू आहे तो सेम असणार. ठीक आहे, तर ह्याला आपण अजून काय लिहू शकतो, फाय 1 डिवायडेड बाय I2. ठीक आहे, सेकंड मध्ये चेंज होणाऱ्या करंटमुळे फर्स्ट मध्ये किती फ्लक्स चेंज होतोय, किंवा फर्स्ट मध्ये चेंज होणाऱ्या करंटमुळे सेकंड मध्ये किती फ्लक्स चेंज होतोय. ठीक आहे, तर तसं बोलत बोलत एकदा 2-3 वेळा सेंटेन्स बोला तर आपल्याला थोडंसं पाठ होऊन जाईल ते. ठीक आहे, तर म्युच्युअल इंडक्टन्स डिफाइंड एज फाय 2 डिवायडेड बाय I1 किंवा फाय 1 डिवायडेड बाय I2. ठीक आहे, आता बघा जसं इथे एल डी आय बाय डी टी लिहितो आपण, इकडे म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये आपण काय लिहितो, एम इंटू डी आय डिवायडेड बाय डी टी. ठीक आहे, एम ची व्हॅल्यू परत एकदा सांगतो, 2 लूप आहे तर फर्स्टच्या रिस्पेक्ट मध्ये सेकंडचा आणि सेकंडच्या रिस्पेक्ट मध्ये फर्स्टचा म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे तो कॉन्स्टंट राहणार, सेम राहणार आपला. ठीक आहे, चला ट्रान्सफॉर्मर्स. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर एक्झॅक्टली वर्क करतो या म्युच्युअल इंडक्टन्सच्या कन्सेप्ट वरती. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं, 2 कॉइल असतात. ठीक आहे, 2 कॉइल असतात, एक असतो इनपुट कॉइल, एक असतो आउटपुट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी कॉइल अँड सेकंडरी कॉइल. ठीक आहे, प्रायमरी कॉइलचा आपण काय लिहू, ठीक आहे, जनरल डेटा काय आहे, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल इज इक्वल टू NP, आणि सेकंडरी मध्ये नंबर ऑफ टर्न्स जो आहे तो आपण काहीतरी अज्युम करू काय, NS. ठीक आहे, NP आणि NS. तर एक आपण काय लिहितोय ते की एक ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करतो आपण, पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी. ठीक आहे, तर इनपुट असं एक कॉइल असेल, दिस इज प्रायमरी कॉइल, असं एक कॉइल असेल दॅट इज सेकंडरी कॉइल, दिस सेकंडरी, दिस इज
प्रायमरी. आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर मध्ये असं अज्युम करतो की इनपुट जेवढा पॉवर केलाय तेवढाच आउटपुट मध्ये जाईल. ठीक आहे, इनपुट जेवढा पॉवर आपण करतोय तेवढाच आउटपुट मध्ये जाणार. ठीक आहे, तर ह्याचं थोडेसे रिलेशन पण लिहून बघू आपण. समजा एक मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण हे दोन्ही कॉइलला ठेवला आता आणि तो मॅग्नेटिक फील्ड कोण इंड्यूस कशामुळे इंड्यूस झालाय की प्रायमरी मध्ये आपण काहीतरी करंट सप्लाय करतोय त्याच्यामुळे इंड्यूस झालंय. ठीक आहे, आता बघा मॅग्नेटिक फील्ड आहे तर ईएमएफ इन सेकंडरी कॉइल आपण काय लिहू शकतो इथे मायनस एन नंबर ऑफ टर्न्स इंटू डी फाय बाय डी टी. दुसरा EMF in primary coil is equal to minus number of turns in आता प्रायमरी घ्यावं लागेल. ठीक आहे, बिकॉज प्रायमरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स इज NP. ठीक आहे, इंटू डी फाय डिवायडेड बाय डी टी. हे दोघांचा रेशिओ घ्या. आता रेशिओ घेतला तर EMF in secondary divided by EMF in primary is equal to number of turns in secondary divided by number of turns in primary. बाकीचे जे टर्म आहे ते कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, कॅन्सल झाले तर हा एक रिलेशन आहे जे की आपल्याला लक्षात ठेवायचं इथे. ठीक आहे, आता जर हा जो व्हॅल्यू आहे तो इक्वल टू 1 येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो आयडियल ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आयडियल ट्रान्सफॉर्मर. आणि हा आपण जनरली जर क्वेश्चन मध्ये काहीच गिवन नसेल तर आपण आयडियलच कन्सिडर करतो आणि पॉवर लॉस जो आहे. ठीक आहे, असं नाही पॉसिबल की इथून इथपर्यंत सगळं पॉवर सगळं एनर्जी इफेक्टिव्हली 100% एफिशियन्सीने ट्रान्सफर होईल. ठीक आहे, तर पॉवर लॉस काही ना काहीतरी कन्सिडर आपण जनरली करू, पण क्वेश्चन मध्ये नाही जर काय दिलं असेल तर मग आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर कन्सिडर करायचं किंवा पॉवर इन इज इक्वल टू पॉवर आउट. ठीक आहे, जर पॉवर आउट इज नॉट इक्वल टू पॉवर इन असेल तर आपण काय म्हणायचं इथे की इनपुट अपॉन आउटपुट. ठीक आहे, इनपुट अपॉन आउटपुट इनपुट अपॉन आउटपुट नाही, पॉवर इन मायनस पॉवर आउट डिवायडेड बाय पॉवर आउट इंटू 100. हा जो असेल त्याला आपण काय म्हणतो आपण एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आणि हे पर्सेंटेज मध्ये भेटेल तुम्हाला. हे काय 80-90% पर्यंत मॅक्सिमम असतो. ठीक आहे, त्याच्यापेक्षा खाली आपण नाही इथे आणू शकतो जनरली. ठीक आहे, पण क्वेश्चन मध्ये इट इज नॉट नेसेसरी की तेवढंच येणार व्हॅल्यू, काही येऊ शकतो क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर ह्याचे क्वेश्चन पण आहे. ठीक आहे, तर आपण ते सगळं करून बघू एकदा. ठीक आहे, चला फर्स्ट क्वेश्चन आय वुड रेकमेंड की सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन एकदा वाचा, स्वतः अटेम्प्ट करा, त्याच्यानंतर ना मग सोल्युशन एकदा मॅच करून बघू शकता ते. ठीक आहे, चला फर्स्ट क्वेश्चन वाचून बघू आपण. When a current of 2 ampere is passed through a coil of 100 turns, flux associated with it is this much. The self inductance of the coil is. चला पटकन फॉर्म्युला बोल बच्चा. सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आपण काय लिहिलं होतं इथे फ्लक्स डिवायडेड बाय करंट. काय सांगितलंय ते 2 एम्पियरचा करंट 100 टर्न्स अँड फ्लक्स असोसिएटेड विथ इट इज 5 into 10 to the power minus 5 वेपर. ठीक आहे, सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइल. ठीक आहे, आणि हा फ्लक्स हे एकच आहे, ह्याला आपण एन नी पण मल्टिप्लाय करतो, ते मला सांगायचं आय थिंक राहिलं होतं मागे. तर आपण काय लिहितो ते 100 into 5 into 10 to the power minus 5 डिवायडेड बाय करंट किती आहे आपला 2. ह्याला कॅन्सल करा, किती येणार आहे ते 50. 50 into 5 is equal to 250 into 10 to the power minus 5. आणि आपला ह्याचं युनिट काय येणार, इंडक्टन्सचं युनिट काय येणार हेनरी. ठीक आहे, तर 250 into 10 to the power minus 5 किंवा ह्याला 2 पॉइंटनी मागे घ्या तर काय येणार इथे 2.5 into 10 to the power minus 3 हेनरी. ठीक आहे, तर हे तुमचा फायनल आन्सर असणार. तर ऑप्शन कुठला येईल, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, बरोबर आन्सर आलं असेल तर खाली कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण करून बघू. नेक्स्ट क्वेश्चन काय, कॉइल हॅव्हिंग इफेक्टिव्ह एरिया ए इज हेल्ड with its plane normal to a magnetic field of induction B. The magnetic induction is quickly reduced to 25% of its initial value in 2 seconds. The EMF induced across the coil will be. चला पटकन सॉल्व करून बघू आपण. इथे काय येणार, इथे कॉइल हॅव्हिंग इफेक्टिव्ह एरिया ए. एरिया काय दिले आपल्याला, एरिया इज इक्वल टू ए. आणि एक इम्पॉर्टंट जो की क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय की प्लेन जो आहे तो नॉर्मल टू द मॅग्नेटिक फील्ड. आता जर मला फ्लक्स लिहायचं असेल, फ्लक्स लिहिताना आपण फॉर्म्युला काय लिहितो इथे बी ए कॉस थिटा. आता नॉर्मल सांगितलं म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असणार का,
नाही, बिकॉज प्लेन जो आहे आपला तो नॉर्मल दिला आहे मॅग्नेटिक फील्ड सोबत. नॉर्मल नाही दिलं, बिकॉज प्लेन जर नॉर्मल असेल तर एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल जो आहे दॅट विल बी 0 डिग्री. आता ठीक आहे, तर इथे थीटा इज इक्वल टू काय असणार आपला 0 डिग्री. ठीक आहे, आता बघा मॅग्नेटिक फील्ड बी होती, त्याला रिड्यूस केलं आपण 25% ने, म्हणजे 100% पैकी 25% गेलं तर किती पर्सेंट राहिलं, फक्त 75%. 75% म्हणजे काय, 75/100 इंटू बी. तर हे काय येणार इथे 3b डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, तर इनिशियली बी होता, फायनली 3b/4 केलं आपण. किती टाइम मध्ये केलं आपण, 2 सेकंड मध्ये केलं. तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये एक फॉर्म्युला मी लिहिलेला आठवत असेल, 5 फायनल मायनस 5 इनिशियल डिवाइडेड बाय टाइम, आणि इंटू नंबर ऑफ टर्न्स पण होतं इथे, पण कॉइल नंबर ऑफ टर्न्स बद्दल काय सांगितलं नाहीये इथे. इफेक्टिव्ह एरिया ए दिलं, तर मग ते आपण डायरेक्टली युज करू शकतो इथे. ठीक आहे, 5 फायनल म्हणजे काय येणार इथे 3b, आणि हा लेन्झ लॉ. ठीक आहे, हे आपण कुठे बघितलं होतं इथे फॅरेडेज लॉ मध्ये. लेन्झ लॉ ने काय सजेस्ट केलं तर मायनस Δ∅/Δt. ठीक आहे, तर एक मायनस पण लावूया आपण इथे. मायनस बाहेर येणार 3b/4 इंटू काय येणार इथे मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस थिटा. थिटा तर काय आहे परत 0 डिग्री आहे, तर कॉस 0 ची व्हॅल्यू 1 मी परत लिहिणार नाही आता. ठीक आहे, तर 3b/4 इंटू एरिया मायनस मॅग्नेटिक फील्ड बी इंटू एरिया डिवायडेड बाय किती टाइम मध्ये केलंय तो पूर्ण 2 सेकंड मध्ये. ठीक आहे, हे फ्लक्स फायनल मायनस फ्लक्स इनिशियल डिवायडेड बाय 2, हे मायनस प्लस बी इंटू ए मायनस 3/4 बी इंटू ए, म्हणजे काय येणार इथे बी इंटू ए डिवायडेड बाय 4 इंटू 2 काय येणार इथे 8. तर दिस इज इंड्युस्ड ईएमएफ इन लूप. ठीक आहे, लूप आहे, कॉइल आहे, काय म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, तर सिंपल एकदम फॉर्म्युला होता आपला. काय आन्सर काय येणार इथे 3/8 BA/8 असं येतं. देन द ईएमएफ इंड्यूस्ड अक्रॉस द कॉइल विल बी, सॉरी छोटासा मिस्टेक झाला इथे, रिड्युस्ड टू सांगितलंय, रिड्युस्ड बाय नाही सांगितलंय. आज जर रिड्युस्ड बाय असलं असतं तर हा व्हॅल्यू जो आहे ते एकदम बरोबर आला असता आपला, पण रिड्युस्ड टू सांगितलं तर आपण एकदा परत से क्लिअर करून बघू. ठीक आहे, 5 फायनल लिहिताना रिड्युस टू 25% म्हणजे 25%च राहिलंय फक्त, म्हणजे 25% म्हणजे काय 3/4 नाही 1/4 राहिलंय फक्त. ठीक आहे, किती राहिलंय आपलं 25/100 इंटू बी म्हणजे b/4. दिस इज 5 फायनल इंटू एरिया ऑब्विसली. 5 इनिशियल जो आहे तो काय येणार इथे b इंटू एरिया. परत इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल टू मायनस Δ∅/Δt, तर काय येणार इथे BA मायनस BA/4 डिवायडेड बाय किती टाइम मध्ये कमी झालाय तो 2 सेकंड मध्ये. ठीक आहे, ह्याला डिवाइड करून बघू काय येणार इथे 3BA डिवायडेड बाय 4 आणि इथे बाय 2 आहे, तर 3BA डिवायडेड बाय 8. तर कुठला ऑप्शन येणार आपला ए ऑप्शन. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. ते रिड्यूस टू आणि रिड्यूस बाय मध्ये थोडंफार कन्फ्युजन होतो कधी कधी. रिड्यूस टू म्हणजे जी व्हॅल्यू पुढे दिली असेल तेवढं केलंय आपण व्हॅल्यू. ठीक आहे, पण रिड्यूस बाय सांगितलं असेल तर टोटल मधून हा व्हॅल्यू मायनस करायचा असतो. ठीक आहे, तर आधी आपण जे सॉल्व्ह केलं तो रिड्यूस बाय साठी सॉल्व्ह केला. आता जो सॉल्व्ह केला विच इज दिस क्वेश्चन, तो कशासाठी सॉल्व्ह केला रिड्यूस टू साठी सॉल्व्ह केला आपण. ठीक आहे, चला पुढचं बघू आपण. आय होप तुम्ही करत असाल क्वेश्चन माझ्यासोबत. ठीक आहे, two coils P and Q are kept near each other when no current flows through P and current increases in Q at rate 10 ampere per second. थांबा, खूप मोठा क्वेश्चन आहे, आपण छोट्या छोट्या भागात करू याला. ठीक आहे, 2 कॉइल आहे, एक कॉइल आहे कॉइल P, एक कॉइल आहे कॉइल Q. ठीक आहे, आता Q मध्ये जो करंट आहे तो करंटचा रेट ऑफ चेंज di/dt काय दिले आपल्याला 10 एम्पियर पर सेकंड. ठीक आहे, जेव्हा Q मध्ये 10 एम्पियर पर सेकंड नी करंट चेंज होणार तर ईएमएफ इंड्युस्ड इन कॉइल P, ह्याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतोय तो किती आहे 15 मिलीवोल्टचा ईएमएफ इंड्यूस होतोय आता. ठीक आहे, तर तुम्हाला जर आठवत असेल तर इंड्युस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला होता m इंटू d∅ डिवायडेड बाय dt. ठीक आहे, फाय काहीही असो, सॉरी m इंटू di डिवायडेड बाय dt, इथे आय करून घ्या ह्याला फक्त. ठीक आहे, m इंटू di डिवायडेड बाय dt. तर एप्सिलॉन किती आहे आपला 15 मिलीवोल्ट.
इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स इंटू di/dt किती सांगितलं आपल्याला 10 एम्पियर पर सेकंड. तर म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू किती येणार 15/10 इंटू 10⁻³ ह्याला काय म्हणायचं आपण कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. ठीक आहे. तर when coil Q carries a no current and current of 1.8 ampere flows through the coil P, magnetic flux linked with the coil Q is. आता एकदा कॅपिटल एम ची व्हॅल्यू मला भेटली तर कॅपिटल एम आपण कसं लिहत होतो phi2 डिवायडेड बाय I1 किंवा phi1 डिवायडेड बाय I2. ह्या केसमध्ये 2-1 म्हणण्यापेक्षा Q आणि P लिहू आपण P आणि Q. तर हे दोघांपैकी काय सांगितलं ते फ्लक्स लिंक्ड विथ कॉइल Q म्हणजे फाय Q काढायचं आपल्याला. फाय Q ची व्हॅल्यू पाहिजे आणि P मधून करंट किती फ्लो होतोय 1.8 एम्पियर. ठीक आहे. तर हे M ची व्हॅल्यू काय भेटली होती आपल्याला इथे ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करू ह्याला आपण काय लिहू शकतो 3/2 इंटू 10⁻³ ठीक आहे. तर व्हॅल्यू ठेवलं तर काय येणार 3/2 10⁻³ इज इक्वल टू फाय Q डिवायडेड बाय IP. करंट आपल्याला दिलंय 1.8 एम्पियर डिवायडेड बाय फाय Q. ठीक आहे. ह्याला जर असं सॉल्व जर केलं आपण तर काय येणार इथे फाय फ्लक्स लिंक्ड इन Q इज इक्वल टू 3/2 इंटू 1.8 इंटू 10⁻³ ठीक आहे. -3चं त्यांनी मिली यूज केलंय तर मग मी मिली मध्ये कन्वर्ट करून घेऊ नंतर ना. हे काय येणार 0.9 इंटू 3 म्हणजे 2.7 आणि 10⁻³ च्या जागी आपण काय लिहायचं ते मिली. तर काय येणार इथे 2.7 मिली विबर. तर मग कुठला येणार आपला ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तर एक एक करून बघा मला काय पाहिजे होतं फ्लक्स पाहिजे होतं. फ्लक्स लिंक किती झाला आहे त्यासाठी आपल्याला काय लागेल म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू लागेल. तर मी आधी म्युच्युअल इंडक्टन्स काढून घेतला त्यासाठी फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन दिलता. सेकंड पार्ट मध्ये काय आपल्याला काय काढायचं होतं त्याच्या हिशोबाने आपण कुठला आता समजा Q मध्ये करंट दिलं असतं आणि मग फ्लक्स थ्रू P विचारलं असतं तर मग हा फॉर्म्युला यूज केला असता. ठीक आहे. चला आय होप हे क्लिअर असेल सगळ्यांना. चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन कुठला येणार. A 220 volt input is supplied to a transformer and output draws a current of 2 ampere at 440 volt. If the ratio of output to input power is 0.8 बघा P output to P input चा जो रेशियो आहे तो किती आहे 0.8 म्हणजे आउटपुट जो आहे तो 0.8 टाइम्स ऑफ इनपुट म्हणजे काय 0.2 गायब झालाय म्हणजे एफिशियन्सी किती आहे फक्त 80% एफिशियन्सी आहे. तर P आउटपुट पॉवर मध्ये काय येणार पॉवरचा तो फॉर्म्युला माहिती आहे V इंटू I असतो फॉर्म्युला. तर सिंपल काय येणार V आउटपुट इंटू करंट आउटपुट डिवायडेड बाय इनपुट मध्ये काय येणार V इनपुट इंटू करंट इनपुट. ह्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.8 दिली. आता फक्त व्हॅल्यूज ठेवून द्या. V आउटपुट किती आहे आपला आउटपुट सर्किट ड्रॉज अ करंट ऑफ 2 एम्पियर एट 440 वोल्ट म्हणजे हे काय I आउट आणि हे काय आहे V आउट. ठीक आहे. तर बघा V आउट 440 इंटू आउटपुट करंट किती आहे आपला 2 एम्पियर डिवायडेड बाय इनपुट आणि इनपुट V इनपुट किती आहे आपला 220 वोल्ट इंटू करंट इनपुट. ठीक आहे. हे आपल्याला फाइंड करायला सांगितलंय ते इज इक्वल टू काय यायला पाहिजे ते 0.8. जर थोडंसं आपण लिहून बघितलं याला थोडंसं आपण इथे लिहू करंट I इज इक्वल टू हे बघा इथे कॅन्सल झाला 2 इंटू 2 काय येणार इथे 4 इंटू 0.2. तर करंट I इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 0.2 किंवा 2 डिवायडेड बाय 10 तर काय येणार इथे 5 एम्पियर. ठीक आहे. तर आपला आन्सर कुठला असेल इथे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. आपण काय केलं फक्त पॉवर आउटपुट पॉवरचा फॉर्म्युला काय असतो V इंटू I. आता आउटपुट लिहितोय तर V आणि I दोन्ही आउटपुटचा घ्यायचा इनपुट लिहितोय तर V आणि I दोन्ही इनपुटचा घ्यायचं आपण. ठीक आहे. क्लिअर आहे एवढं. चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा मेटल रिंग्स. अच्छा बघा हा लेन्स लॉचा क्वेश्चन आहे थोडासा. ठीक आहे. आता लेन्स लॉचा कन्सेप्ट यूज करायचा आपल्याला आणि दिस इज व्हेरी ट्रिकी क्वेश्चन. ठीक आहे. ट्रिकी क्वेश्चन आहे कारण की डायरेक्शन मोस्ट ऑफ द केसेस मध्ये स्टुडंट्सला थोडासा प्रॉब्लेम येतोय सॉल्व्ह करताना. पण बघा चांगला क्वेश्चन आहे हा की इथून करंट असं टुवर्ड्स राईट करंट जातोय. ठीक आहे. ह्या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो करतोय. तर त्या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो करताना काय सांगितलं व्हेन करंट I इज इन्क्रीजिंग स्टेडीली. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तर जर इकडे वायर मध्ये करंट फ्लो करत असेल
करंटचा डायरेक्शन ह्या डायरेक्शन मध्ये, तर जो लूप पी आहे, पी वाला जो लूप आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन विल बी आउटवर्ड, बाहेरच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड असणार. आणि सेम मॅग्नेटिक फील्ड जर मी इकडे बघितलं तर तो इनवर्ड, आतमध्ये असणार ह्या लूप साठी. तर इकडे मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन विल बी इनवर्ड. ठीक आहे, तर हे फर्स्ट अँड फॉरमोस्ट सगळ्यात मेन चीज आपल्याला जे आहे ते डिसाइड करायचं होतं आपल्याला क्वेश्चन वाचून. चला आता हे डिसाइड झालं. आता विचारलं काय की दोन्ही मेटल रिंग मध्ये इंड्युस्ड करंटचा डायरेक्शन कुठला असेल. ठीक आहे, तर बघा करंट इकडे जातोय, करंट काय करणार इथे इन्क्रीज होत. ठीक आहे, करंट इन्क्रीज होतं. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फॉर इन्फानाइट किंवा लॉंग करंट कॅरिंग वायर. ठीक आहे, तर म्यू नॉट आय आपण 2πr लिहितो ना आपण, तर मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. तर आय वाढेल तर मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार, इन्क्रीज होणार. ठीक आहे, आता बघा आय इन्क्रीज होतं मॅग्नेटिक फील्ड. फक्त वरचं लूप बघू आपण. वरच्या लूप मध्ये बाहेरच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड काय होतोय, इन्क्रीज होतोय. तर वर्ड्स बघा, मी जे बोलतोय त्याच्यावरती लक्ष द्या. ठीक आहे, लूपला नाही पाहिजे की त्याच्यामध्ये काहीच चेंज व्हायला पाहिजे असं लूप नाही ट्राय करणार. ठीक आहे, लूप काय ट्राय करणार, काही चेंज होत जरी असेल तर लूप त्याला सेम ठेवायचं ट्राय करणार. तर आता चेंज काय होतोय, मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड डायरेक्शन मध्ये चेंज होतोय, तर लूप काय करणार, इनवर्ड डायरेक्शन मध्ये, आतमधल्या डायरेक्शन मध्ये स्वतः मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार. तर मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड, तर करंटचा डायरेक्शन काय असणार इथे, क्लॉकवाइज डायरेक्शन. ठीक आहे, तर इकडे करंट कसं फ्लो व्हायला पाहिजे, ह्या डायरेक्शन मध्ये फ्लो व्हायला पाहिजे करंट. ठीक आहे, हे झालं वरचं लूप. आता खालच्या लूप साठी पॉज करून तुम्ही स्वतः करून बघा आणि मग चेक करा. ठीक आहे, 2 सेकंड थांबतो तुमच्यासाठी. 2 1 0. चला बघा इथे मॅग्नेटिक फील्ड आतमधल्या डायरेक्शन मध्ये आहे आणि मॅग्नेटिक फील्ड काय करतोय, इन्क्रीज. इनवर्ड डायरेक्शन मध्ये जर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत असेल तर लूप काय ट्राय करणार, आउटवर्ड डायरेक्शन मध्ये क्रिएट करणार मॅग्नेटिक फील्ड, बिकॉज त्याला मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवायचं. ठीक आहे, तर इकडे इन्क्रीज होतंय, लूप बोलतोय की नाही होणार तसं, तर बाहेर क्रिएट करणार. तो बाहेर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतोय म्हणजे कुठल्या डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होणार इथे, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, आता प्रॉपर ऑप्शन बघून घ्या कुठला ऑप्शन मॅच करतोय इथे. ठीक आहे, इथे बघून थोडस वाटत नसेल असं, इथे ह्या डायरेक्शन मध्ये तर इथे बरोबर दिसतोय आणि इथे ह्या डायरेक्शन मध्ये तर इथे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, एरोज थोडीशी क्लिअर नाहीये पण आपला जो डायरेक्शन आहे ते आय होप तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली समजलं असेल. क्वेश्चन पेपर मध्ये प्रॉपरली दिसणार थोडस. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. लॉंग मेटल रॉड ऑफ लेंथ एल कम्प्लीट्स सर्किट इज नोन. हे बघा हे कशाचं, आता मोशनल ईएमएफ मध्ये जो आपण केलंय त्याचा क्वेश्चन आहे हा. The area of the circuit is perpendicular to the magnetic field because magnetic field असा आतमध्ये आहे आणि एरिया ह्या प्लेन मध्ये आहे. ठीक आहे, आता बघा हा v वेलोसिटीने पुढे जातो. The force needed to move the rod in the direction as shown with constant speed v. आता पहिला प्रश्न हे पडणार तुम्हाला की ह्याला मूव्ह करण्यासाठी बाबा फोर्स का लागेल मला. ठीक आहे, बिकॉज बघा स्टोरी बघा कशी असणार. आता हा इकडे v वेलोसिटीने मूव्ह करायचा मी प्रयत्न करतोय. ठीक आहे, v वेलोसिटीने जायचंय तर आपण काय बघितलं होतं, b इंटू v इंटू एल असं एक ईएमएफ इंड्यूस होईल सर्किट मध्ये. आणि इकडे ईएमएफ इंड्यूस होतोय म्हणजे मी काय करणार, इथे एक बॅटरी लावणार. इथे बॅटरी लावलं तर बॅटरी आहे आणि रेजिस्टर आहे, तर ह्याच्यामधून काहीतरी करंट फ्लो करणार. आता करंट फ्लो करतोय एक स्ट्रेट करंट कॅरिंग वायर मधून आणि तो मूव्ह करायचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यावरती काही ना काहीतरी फोर्स लागणार. ठीक आहे, तर तो फोर्सचा व्हॅल्यू आपण कसं लिहितो, फोर्स ऑन करंट कॅरिंग वायर इज इक्वल टू आय इंटू एल क्रॉस बी. इथे क्रॉस लिहायची गरज नाही बिकॉज परत लेंथ आणि बी काय आहे, परपेंडिक्युलर आहे, तर डायरेक्टली आपण काय लिहू शकतो इथे आय एल बी. तर हा फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये लागेल, तर तो मागच्या डायरेक्शन मध्ये हा आय एल बी फोर्स लागणार. ठीक आहे, तर जर मला कॉन्स्टंट वेलॉसिटीने ह्याला पुढे घेऊन जायचं असेल तर मला सेम अमाउंट ऑफ फोर्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये लावावं लागेल. वाय, बिकॉज वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे ऍक्सेलरेशन झिरो. ऍक्सेलरेशन कधी असणार, जेव्हा नेट फोर्स 0 असेल. ठीक आहे, तर पुढच्या डायरेक्शन मध्ये फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जेवढा फोर्स लागेल तो किती आहे, आय एल बी. आता फक्त काय करायचं, आय करंट आहे,
करंट इज बेसिकली व्हॉट, व्ही बाय आर. व्ही च्या जागी काय ठेवून द्या तुम्ही, हे ठेवून द्या. तर बी व्ही एल डिवायडेड बाय आर इंटू एल इंटू बी. तर व्ही बाय आर इंटू बी स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर. हे काय येणार आपलं फोर्सचा व्हॅल्यू येणार. तर कुठला ऑप्शन येईल, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही डिवायडेड बाय आर. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, क्लिअर आहे एवढा. ठीक आहे, तर हे स्टँडर्ड क्वेश्चन आहे एकदम. हे सगळं लक्षात ठेवा. इनफॅक्ट तुम्ही हे ॲज अ रिझल्ट पण लक्षात ठेवू शकता की वायर आहे असं स्टँडर्ड कंडिशन आहे, ह्याला खेचायला किती फोर्स लागेल. ह्याच्यामध्ये चेंज काय काय होऊ शकतो. समजा इथे वायरचा स्वतःचा रेझिस्टन्स दिला काहीतरी, ठीक आहे, तर तो रेझिस्टर इकडे ऍड करून द्या फक्त. इथे ह्याचं पण रेझिस्टर समजा स्मॉल आर दिलं असेल तर इथे आर प्लस स्मॉल आर करा. ठीक आहे, इथे पण आर प्लस स्मॉल आर होईल फक्त, बाकी काहीच चेंज नाही येणार आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, चला सिंपल होतं एकदम क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. करंट I is equal to 10 sin 50 pi t ampere is passing through the first coil which induces a maximum EMF of 5 pi volt. चला, EMF induced, ठीक आहे, the mutual inductance between the coil is. बघा आपण म्युच्युअल इंडक्टन्स आणि EMF induced मध्ये काय लिहितो आपण, M इंटू DI बाय DT इज इक्वल टू काय असणार इथे आपला, M इंटू DI बाय DT इज इक्वल टू आपला इंड्युस्ड EMF. इंड्युस्ड EMF चा मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे क्वेश्चन मध्ये किती, 5 पाय. ठीक आहे, मॅक्सिमम वरती आपण येऊ थोडासा. DM DI बाय DT ह्याची व्हॅल्यू काढून बघू आपण. M तर काढायला सांगितलं तर M ची व्हॅल्यू तर माहित नाही आपल्याला, इंटू DI बाय DT. DI बाय DT म्हणजे काय की हा जो I चा इक्वेशन दिलाय त्याला डिफरन्शिएट करून द्या तुम्ही. ठीक आहे, डिफरन्शिएट करून टाका तर काय येणार इथे, 10 इंटू 50 पाय. 50 पाय मागे मल्टिप्लाय होईल बिकॉज आपण चेन रूल लावणार. ठीक आहे, तर इंटू 50 पाय इंटू साइनचा डिफरन्सिएशन असतो कॉस, तर कॉस काय येणार इथे 50 पाय टी. ठीक आहे, आता बघा मॅक्सिमम व्हॅल्यू सांगितलं आपल्याला. मॅक्सिमम व्हॅल्यू कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, +1. आणि कॉसचा व्हॅल्यू जर 1 पुट करून दिलं म्हणजे काय राहिलंय फक्त इथे M इंटू 10 इंटू 50 पाय. म्हणजे काय इथे, हे काय इथे 500 पाय इंटू M. ठीक आहे, 500 पाय इंटू M काय आहे आपला इंड्युस्ड EMF आणि त्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 5 पाय. पाय आणि पाय कॅन्सल, 5 आणि 100 कॅन्सल. तर म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू काय येणार इथे, 1/100 हेनरी. 1/100 ला मी असं पण लिहू शकतो 10 टू द पॉवर -2 हेनरी किंवा 10 इंटू 10 टू द पॉवर -3 हेनरी. आणि 10 टू द पॉवर -3 हेनरी काय असतो, मिली हेनरी. तर 10 मिली हेनरी हे तुमचा फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर हॅज 300 टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग अँड 450 टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. Primary is connected to 150 volt and current flowing through it is 9 ampere. ठीक आहे, and current in the voltage in the secondary are. चला बघ, 300 टर्न नंबर ऑफ टर्न्स इन, सॉरी पेन घ्यायचं विसरलो मी, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी इज इक्वल टू 300, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी इज इक्वल टू 450. तर NS बाय NP इज इक्वल टू ES बाय EP. ठीक आहे, NS बाय NP म्हणजे काय, 450 डिवायडेड बाय 300 म्हणजे 450 डिवायडेड बाय 300, 0 कॅन्सल, 15 3 15 2. रेशिओ किती येतोय इथे, 3/2. ठीक आहे, इथून आपण काय इथे लिहू शकतो, 3/2 इज इक्वल टू ES बाय EP. E सेकंडरी डिवायडेड बाय E प्रायमरी. E सेकंडरी मला गिवन आहे का, नाही. E सेकंडरी काढायला सांगितलंय, बट प्रायमरी आपल्याला गिवन आहे किती, 150 आणि E सेकंडरी मला फाइंड आउट करायचं आहे. E म्हणजे EMF. ठीक आहे, तर E सेकंडरी इज इक्वल टू 3/2 इंटू 75, सॉरी 150. आता कॅन्सल करून मग काय येणार इथे 75 इंटू 3 केलं तर काय येणार इथे 225 वोल्ट. ठीक आहे, आता मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर बद्दल सांगताना एक गोष्ट सांगितली होती की क्वेश्चन मध्ये काय नाही गिवन असेल तर आपण आयडियल अज्युम करायचं आणि जेवढं पॉवर आपण सप्लाय करतोय तेवढंच पॉवर आउटपुट मध्ये कन्वर्ट होतोय असं अज्युम करायचं आपण. ठीक आहे, तर आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू 225 वोल्ट. माझ्याकडे इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट आहे. तर
पॉवर इनपुट इज इक्वल टू व्ही इन इंटू आय इन, हे लिहू शकतो आपण. व्ही इनपुट किती आहे आपला 150, आय इनपुट किती आहे आपला 9 एम्पियर, आणि पी आउटपुट, ठीक आहे, पी आउटपुट किती आहे आपला 225 इंटू आय आउटपुट. हे आय आउटपुट पण काढायला सांगितलं इथे. तर हे दोघांना काय करायचं आपण, इक्वल. तर इथून काय लिहू शकतो आपण, आय आउटपुट इज इक्वल टू 150 इंटू 9 डिवायडेड बाय 225. हे 15 ने कॅन्सल होईल, हे 10 ने कॅन्सल होणार. 3 5 जार 3 3 जार 5 1 जार 5 2 जार, तर 2 इंटू 3 काय येणार इथे 6 एम्पियर. तर इनपुट पॉवर किती आहे, इनपुट व्होल्टेज किती आहे आपला 150, आउटपुट व्होल्टेज किती आला आपलं 225, आणि आउटपुट करंट इज इक्वल टू काय येणार इथे 6 एम्पियर. तर आपला आन्सर काय होणार इथे 6 एम्पियर 225 वोल्ट, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, क्लिअर आहे एवढं. ठीक आहे, एक सिंपल फॉर्म्युला लावलाय, आधी व्होल्टेज काढला आणि काहीच गिवन नव्हतं, म्हणून आपण काय केलं की इनपुट आउटपुट पॉवरला इक्वल अज्युम केला. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. Area of a coil is A. The coil is placed in a magnetic field which changes from B to 4B in time t. The magnitude of induced EMF in the coil will be. चला बघू काय सांगितलं इथे, मॅग्नेटिक फील्ड B0 to 4B0 झालं आहे इन टाइम t. आता बघा t टाइम मध्ये B to 4B0 झालं. मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इन द कॉइल विल बी. इंड्युस्ड ईएमएफ चा फॉर्म्युला जर तुम्हाला आठवत असेल तर d∅dt एक मायनस सोबत. ठीक आहे, आता बघा एरिया काय सांगितलं आपल्याला A, कॉइल अँड मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड ईएमएफ. बघा आपण काय लिहू शकतो इथे B इंटू एरिया इज इक्वल टू फाय, पण फायनल मायनस इनिशियल लिहावं लागेल आपल्याला. ठीक आहे, इथे मायनस लिहा. मॅग्नेटिक फील्ड फायनल किती आहे 4B0 आणि मल्टिप्लाइड बाय एरिया. एरिया चेंज होत नाहीये, ते काही मेन्शन नाही केलंय क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, मायनस इथे काय येणार B0 इंटू एरिया डिवायडेड बाय टोटल टाइम t. हे जर मायनस केलं आपण तर काय येणार इथे 3B0A डिवायडेड बाय t एवढा ईएमएफ इंड्यूस होईल. इथे एक मायनस पण येईल, पण तो मायनस जस्ट डायरेक्शन दाखवण्यासाठी आहे. मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ विचारलं आपल्याला, तर आन्सर काय येणार फक्त प्लस सोबत 3B0A डिवायडेड बाय टाइम t. तर ऑप्शन नंबर डी येणार इथे. ठीक आहे, आय होप हे क्लिअर असेल. इझी क्वेश्चन आहे, फक्त फॉर्म्युलाज लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट बघा. कॉइल ऑफ रेडियस r is placed inside another coil. The current flowing through it changing so that their centers are coinciding. R is much greater than I. If both the coils are coplanar, then the mutual inductance between them is proportional to. ठीक आहे, बघा इथे एक हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर इथे आपण काय इथे लिहून बघू आपण. हा एक मोठा कॉइल आहे आणि हा एक छोटूसा कॉइल आहे. ठीक आहे, मध्ये जो आहे तो खूप छोटा बनवलाय मी. ठीक आहे, रिझन बिकॉज कॅपिटल आर इज मच ग्रेटर दॅन स्मॉल आर गिवन आहे आपल्याला. ठीक आहे, ह्याचा रेडियस कॅपिटल आर आणि ह्याचा रेडियस स्मॉल आर झूम केला मी. ठीक आहे, ह्याचं रिझन काय आहे ना बघा, की कॅपिटल आर जो रिंग आहे किंवा लूप आहे किंवा कॉइल आहे, त्या कॉइल मुळे जो सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार ते सेंटर टू रेडियस पर्यंत येता येता चेंज होतो आपला. ठीक आहे, सेंटरला एक मॅग्नेटिक फील्ड असतो, मध्ये दुसरा असणार, इथे दुसरा असणार. पण जर हा रेडियस खूप छोटा अज्युम केला तर ह्याला पण ऑलमोस्ट छोट्या पॉइंट सारखा अज्युम करू शकतो. ठीक आहे, जो छोटासा कॉइल आहे मध्ये त्याला ऑलमोस्ट छोट्या पॉइंट सारखा अज्युम करू शकतो. तर तो पॉइंट झाला तर तिकडे आपण मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंटच धरू तिथे. ठीक आहे, कॉन्स्टंट धरलं तर मग काय येणार, कॉन्स्टंट ॲज इन मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट नाही, ऍट एनी इन्स्टंट एका पॉइंटला जर आपण काय अज्युम केलं की या पूर्ण लूप मध्ये जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो सेम फ्लो करतोय. ठीक आहे, चला आता मेन गोष्ट काय, आता इफ बोथ द कॉइल्स आर कोप्लेनर देन द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन देम इज प्रोपोर्शनल टू. म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू फाय डिवायडेड बाय आय, पण फाय2 डिवायडेड बाय I1 किंवा फाय1 डिवायडेड बाय I2. मी ह्याला 1 म्हणतो आणि ह्याला 2, तर मला कुठला यूज करायचा, हा वाला, सॉरी हा वाला यूज करायचा आहे. ह्याच्यामध्ये फ्लक्स डिवायडेड बाय फर्स्ट लूप मध्ये करंट. फॉर एक्झाम्पल अज्युम करा की ह्याच्यामध्ये करंट I असेल. ठीक आहे, I जर असला ह्याच्यामध्ये करंट तर म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू डिवायडेड बाय I काय येणार इथे फाय2 ना.
फाय साठी आपल्याला काय लागेल, मॅग्नेटिक फील्ड लागेल आणि दुसरा रेजिस्टन्स लागेल, सॉरी दुसरा एरिया लागेल. ठीक आहे, हा जो छोटा लूप आहे त्याचा एरिया मी लिहू शकतो पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर. ठीक आहे, तर दिस इज बेसिकली एरिया. तर ह्याला आपण काय लिहू शकतो, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. बिकॉज आपल्याला काय सांगितलंय की छोटा लूप पण ह्याच प्लेन मध्ये आहे आणि मोठा लूप पण ह्याच प्लेन मध्ये आहे. ठीक आहे, तर ह्याचा मॅग्नेटिक फील्ड प्लेनच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये येणार ऍट सेंटर. तर आपल्याला कॉस थीटा परत किती घ्यावा लागेल, इथे 0 डिग्री घ्यावा लागेल. ठीक आहे, तर डायरेक्टली मी बी इंटू ए लिहू शकतो. कॉस 0 तर काय होऊन जाईल, 1 होऊन जाईल परत. ठीक आहे, आता बघा बी इंटू ए, मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ऑफ रिंग, करंट कॅरिंग रिंग, काय येणार इथे म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. आणि इथे खाली एक करंट पण आहे, करंट आणि करंट तर कॅन्सल झालं इथे बघा. हा वाला करंट पण कुठे फ्लो करतोय, ह्याच्यामध्येच फ्लो करतोय ना. तर इंटू काय येणार इथे ए, एरिया, एरिया इज इक्वल टू काय असणार इथे पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर. तर म्यू नॉट पाय डिवायडेड बाय आर आणि इथे 2 इंटू स्मॉल आर स्क्वेअर. तर प्रपोर्शनल कशासोबत आहे हे विचारलंय बघा. 1, 2 आणि 3 हे तिन्ही काय आहे, कॉन्स्टंट टर्म्स आहे. तिन्ही कॉन्स्टंट टर्म आहे तर स्मॉल आर स्क्वेअर बाय कॅपिटल आर चे प्रपोर्शनल येईल. तर ऑप्शन कुठला असेल इथे, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, आय होप एवढं क्लिअर झालं असेल. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता, फक्त काय अज्युम करायचं होतं की सिन्स हा गिव्हन आहे आपल्याला कंडिशन, तर छोट्या लूप मध्ये किंवा छोट्या कॉइल मधून फ्लक्स जो असणार, ठीक आहे, तो ऍट एनी इन्स्टंट आपण कॉन्स्टंट अज्युम करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी इज लेस दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. ठीक आहे, आता बघा रेशियो ऑफ द इनपुट पॉवर टू आउटपुट पॉवर, हे तर लई सिंपल क्वेश्चन आहे. याच्यात काय करायचं, इनपुट पॉवर आपण काय लिहिणार V1 I1, आउटपुट पॉवर आपण काय लिहिणार V2 I2. हे दोघांना फक्त डिवाइड करायचं, फक्त V1 I1 डिवाइडेड बाय V2 I2. हे ऑप्शन नंबर काय येणार इथे बी. विचारलं काय की आउटपुट पॉवर इनपुट पॉवरचं रेशिओ विचारलं, तर मग रेशिओ काढून घेतला आपण. ठीक आहे, इनपुट मध्ये V1 आणि I1, आउटपुट मध्ये V2 आणि I2, आणि पॉवर इज इक्वल टू V इंटू I असतो, तर दोघांना मल्टिप्लाय करून फक्त रेशिओ काढून घेतला आपण. ठीक आहे, बरोबर आहे ना. प्रायमरी कॉइल करंट, येस एकदम करेक्ट आहे हा वाला. तर हा तुमचा फायनल आन्सर असणार. क्या फर्जी क्वेश्चन होता रे, काय बात आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ आपण. आय थिंक लास्ट थोडेसेच राहिलेत क्वेश्चन. चला हा वाला क्वेश्चन जो आहे हे मी तुम्हाला सांगत होतो की सिरीज पॅरललचं कनेक्शन. ठीक आहे, जर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी किंवा कॅपॅसिटर मधून आठवत असेल तर अशा क्वेश्चन मध्ये आपण काय करतो की इक्विव्हॅलेंट काढायला सांगितलं आपल्याला. ठीक आहे, इक्विव्हॅलेंट हे एकदम इंडक्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स सारखं ट्रीट करा तुम्ही. हे 3 इंडक्टर नाही, 3 रेजिस्टरच आहे असं इमॅजिन करा. ठीक आहे, इंडक्टर ऑफ 3 हेनरी, हा पण 3 हेनरी, हा 3 हेनरी आणि हा पण 3 हेनरीचा आहे. आता बघा हे मध्ये वायर कनेक्ट केलंय आणि हे इथे अजून एक वायर कनेक्ट केलंय इथे. ठीक आहे, तर हा वाला जर पॉइंट ए असेल तर इथे वायर कनेक्ट केल्यानंतर ना ह्याला पण आपण पॉइंट ए म्हणू शकतो. ठीक आहे, बिकॉज फक्त वायरनी कनेक्ट केलेल्या सगळ्या पॉइंटचं पोटेन्शियल काय असणार, सेम असणार. तर जिथे जिथे वायर कनेक्टेड आहे तिथे सगळीकडे पोटेन्शियल कॉन्स्टंट राहणार. हा पॉइंट ए नसेल बिकॉज इथे मध्ये आणि इथे मध्ये एक इंडक्टर आहे काहीतरी. ठीक आहे, तर नुसतं वायरनी कनेक्ट केलं तर जर समजा हा पॉइंट बी असेल तर फक्त वायर कनेक्टेड केलंय इथपर्यंत, तर मग हा पॉइंटचं पण पोटेन्शियल काय असणार इथे बी पोटेन्शियल असणार. तर बघा आता ए आणि बी, ए आणि बी आणि इथे पण ए आणि बी, तर ए आणि बी च्या मध्ये 3 इंडक्टर आले आता. ठीक आहे, तर फर्स्ट इंडक्टर कसा आहे असा, सेकंड इंडक्टर पण असा आहे, थर्ड इंडक्टर पण असा आहे आणि तिघेही कुठे लावलेत ए आणि बी च्या मध्ये. बघा हे पण ए आणि बी च्या मध्ये, हे पण ए आणि बी च्या मध्ये, हे पण ए आणि बी च्या मध्ये. तर तिन्ही कसं लावलं मी तिघांना पॅरलल मध्ये. बस पॅरललचं डेफिनेशनच काय असतो, स्टार्टिंग एंडिंग पॉइंटचा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो सेम असला पाहिजे. ठीक आहे, तर हे 3 हेनरी, 3 हेनरी आणि 3 हेनरी पॅरलल मध्ये डिवायडेड बाय एन करतो आपण. ठीक आहे, म्हणजे रेजिस्टर असेल तर आर डिवायडेड बाय एन, इंडक्टर असेल तर एल डिवायडेड बाय एन. एन किती आहे 3 लावल्यात आणि प्रत्येकचा व्हॅल्यू किती आहे 3. तर काय येणार 3 डिवायडेड बाय 3 म्हणजे फायनल आन्सर काय येणार इथे 1 हेनरी. ठीक आहे, तर दिस विल बी आवर फायनल आन्सर. ठीक आहे, अजून क्वेश्चन आहे का? सो आय थिंक हा
हा वाला पण क्वेश्चन आहे बघा. सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ स्ट्रेट कंडक्टर बाप रे बाप. स्ट्रेट कंडक्टर मध्ये थोडासा विचार करू. बघा सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, फाय डिवायडेड बाय करंट. ठीक आहे, फ्लक्स डिवायडेड बाय करंट लिहितो आपण. तर फ्लक्स लिहिण्यासाठी आपल्याला काय लागेल, आपण फ्लक्स साठी एरिया लागेल, पण वायर तर स्ट्रेट आहे, तर रेडियस तर बेसिकली काय, स्ट्रेट वायर आहे तो 0 रेडियस आहे त्याचा. ठीक आहे, आपण लूपचा रेडियस लिहू शकतो, स्ट्रेट वायरचा रेडियस नाही लिहू शकतो इथे. ठीक आहे, तर बी इंटू ए डिवायडेड बाय आय. तर एरियामध्ये जेव्हा मी पाय आर स्क्वेअर लिहिणार तर काय आपण लिहिणार इथे, रेडियस इज इक्वल टू 0 आहे, तर हा पूर्ण व्हॅल्यू इज इक्वल टू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. तर स्ट्रेट वायरचा सेल्फ इंडक्टन्स जर विचारलं तर तो किती असणार इथे, 0 असेल कम्प्लिटली. ठीक आहे, चला अजून क्वेश्चन आहे का बघू आपण. चला लास्ट आय थिंक 1-2च क्वेश्चन राहिले असतील ते. चला, horizontal wire of mass m and length L and resistor R is sliding vertical rails. हा वाला क्वेश्चन बघा, with a speed v. काय सांगितलंय ते, a horizontal wire of mass m, length L and resistance R is sliding on rail. असे 2 रेल लावले आणि हा जो वायर आहे तो स्लाइड करत करत खाली येतोय. ठीक आहे, आणि हे क्लोज सर्किट आहे इथे. ठीक आहे, in which uniform magnetic field is directed perpendicular. ठीक आहे, and terminal speed. आता तुम्ही म्हणा टर्मिनल स्पीड कसं आलं इथे. ठीक आहे, चला एक्सप्लेन पटकन. टर्मिनल स्पीडचा कन्सेप्ट काय होतं की ह्याला खाली पडता पडता ह्याच्यावरती जो फोर्स लागतोय तो फोर्स इन्क्रीज होतोय, पण एका पॉइंटला काय होणार की हा फोर्स, खालचा जो फोर्स आहे mg आणि वरचा जो फोर्स आहे विच इज ड्यू टू मोशनल ईएमएफ, तर दोन्ही फोर्सेस काय होऊन जाईल, इक्वल होऊन जाईल. ज्या पॉइंटला दोन्ही फोर्सेस इक्वल होऊन जातील त्या पॉइंटला टर्मिनल स्पीड आपला अचीव होईल. ठीक आहे, तर आपल्याला कंडिशन काय आहे इथे बघा, ह्याच्यामध्ये फर्स्ट थिंग्स फर्स्ट, एकदा फायनल स्पीड अटेंड झाली v, तर v तर कॉन्स्टंट राहणार. तर ह्याच्यामध्ये आपण मोशनल ईएमएफ आपण काय लिहू शकतो, b इंटू v इंटू l, आणि रेजिस्टन्स r दिलं असेल तर करंट इज इक्वल टू e बाय r. तर करंट इज इक्वल टू VVL डिवायडेड बाय रेजिस्टन्स R. हे आपण ऑलरेडी मागे क्वेश्चन मध्ये केलं, तर थोडं फास्ट सांगतोय मी. तर ह्याच्यावरती फोर्स किती लागणार आहे, I इंटू L इंटू B. हे सगळं मिक्स कन्सेप्ट आहे पण इझी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तर फोर्स इज इक्वल टू B स्क्वेअर L स्क्वेअर V डिवायडेड बाय रेजिस्टन्स R. ठीक आहे, तर B स्क्वेअर L स्क्वेअर V डिवायडेड बाय रेजिस्टन्स R केलं तर काय भेटेल आपल्याला इथे, फोर्स. आणि तो फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट केला पाहिजे, इथे वरच्या डायरेक्शन मध्ये, बिकॉज विदाउट दॅट आपला टर्मिनल वेलॉसिटी अचीव नाही होणार इथे. ठीक आहे, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही डिवायडेड बाय आर. ठीक आहे, आता बघा खाली फोर्स किती लागतोय, खाली तर फोर्स किती लागतोय mg, आणि टर्मिनल वेलॉसिटी अटेन करण्यासाठी कंडिशन काय आहे की वरचा फोर्स आणि खालचा फोर्स दोन्ही इक्वल असलं पाहिजे. ठीक आहे, विचारलंच काय आपल्याला, इट फॉल्स अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, द टर्मिनल स्पीड ऑफ द रॉड म्हणजे v विचारलं आपल्याला. ठीक आहे, तर इक्वेट करायचं काय इथे, f इज इक्वल टू mg करायचं फॉर टर्मिनलचं कंडिशन. तर f काय आहे आपला, b स्क्वेअर एल स्क्वेअर v डिवायडेड बाय रेजिस्टन्स r इज इक्वल टू m इंटू g. तर v ची व्हॅल्यू जर आपण इथे काढून बघितलं तर m g r डिवायडेड बाय b स्क्वेअर एल स्क्वेअर. ठीक आहे, तर हे तुमचं फायनल आन्सर असणार. आता ऑप्शन मॅच करून बघा, mgr डिवायडेड बाय b स्क्वेअर एल स्क्वेअर, मला आता ऑप्शन नंबर ए दिसतो इथे. ठीक आहे, आय होप हे क्लिअर असेल. हा चांगला क्वेश्चन होता. ठीक आहे, टर्मिनल वेलॉसिटी साठी कंडिशन काय असतं, कंडिशन की खालचा आणि वरचा फोर्स फक्त इक्वल असला पाहिजे. त्या पॉइंटला जी वेलॉसिटी असेल ऑब्जेक्टची, ती वेलॉसिटीला काय म्हणतो आपण, टर्मिनल वेलॉसिटी. ठीक आहे, आय थिंक झालेत क्वेश्चन की अजून एक आहे, अरे वा अजून क्वेश्चन आहेत, चला करून बघू आपण. ठीक आहे, द करंट फ्लोइंग थ्रू अन इंडक्टर फॉर सेल्फ इंडक्टन्स L कंटिन्युअसली इन्क्रीजिंग ऍट अ रेट ऑफ वेरिंग ईएमएफ वर्सेस दिस. म्हणजे आपल्याला कशाचा ग्राफ विचारलंय ते, ईएमएफ वर्सेस DI बाय DT. ठीक आहे, आता बघा ईएमएफ वर्सेस DI बाय DT चा ग्राफ विचारलाय. आता लिहून बघू आपण, ईएमएफ आपण काय लिहितो, मायनस L DI बाय DT. ठीक आहे, एक इंडक्टर मध्ये विचारलंय आपल्याला करंट फ्लोइंग थ्रू अन इंडक्टर फॉर सेल्फ इंडक्टन्स. आता
सेल्फ इंडक्टन्स काय सांगितलंय ते एल, आणि एल तर कॉन्स्टंट आहे. आपल्याला कशाचं ग्राफ विचारलंय ते ई वर्सेस डी आय बाय डी टी. हा माझा काय आहे वाय ऍक्सिस, हा काय आहे एक्स ऍक्सिस. ठीक आहे. जर वाय वर्सेस एक्स चा ग्राफ आपण घेतला तर y इज इक्वल टू एम इंटू एक्स टाइप ऑफ इक्वेशन दिसतो इथे. ठीक आहे. y इज इक्वल टू एम इंटू एक्स टाइप ऑफ इक्वेशन. आय एम सो सॉरी, इथे ईएमएफ म्हणजे मायनस नाही येणार, इथे प्लस येईल. ठीक आहे. y इज इक्वल टू एम इंटू एक्स टाइपचा इक्वेशन दिसतोय. तर m काय आहे बेसिकली आपला स्लोप, आणि y इज इक्वल टू एम एक्स असेल तर हा कशाचा इक्वेशन आहे, एक स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आहे पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन सारखा ग्राफ कुठला दिसतोय, हा वाला दिसतोय, म्हणजे कुठला ऑप्शन, डी ऑप्शन. ठीक आहे. एकदम इझी होतं क्वेश्चन, आपल्याला फक्त एक रिलेशन आणि फॉर्म्युला माहिती पाहिजे होतं इथे. ठीक आहे. चालेल क्वेश्चन, नाही अजून आहे, चला करून बघू. रॉड ऑफ लेंथ एल इज रोटेटेड विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा अबाउट इट्स वन एंड. म्हणजे काय की एक रॉड आहे, त्याला आपण त्याच्या एक एंडच्या अबाउट रोटेट करून बघितलं विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ठीक आहे. आणि त्याचं लेंथ किती आहे एल, आणि मॅग्नेटिक इंडक्शन बी दिला त्याला, आणि द ईएमएफ इंड्यूस्ड इन द रॉड. ह्याचं सरळ सरळ आपण फॉर्म्युला केलंय. जर तुम्हाला आठवत असेल तर मोशनल ईएमएफ मध्येच मी तुम्हाला सांगितलेलं काय, बी सॉरी इथे स्क्वेअर नाहीये, बी ओमेगा एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि 1/2 0.5 लिहिलं तर मग त्याला ऑप्शन कुठला येणार, ऑप्शन नंबर बी येणार इथे. ठीक आहे. चालेल. सगळे क्वेश्चन समजले असतील तुम्हाला, अजून एकदा चेक करून बघू. चला एकदा जेवढे पण क्वेश्चन आपण करतोय ते परत स्वतः करून बघा. ठीक आहे. परत स्वतः सॉल्व्ह करा स्वतःने. जर नाही झालं असेल तर सोल्युशन परत बघा, फॉर्म्युलाज रिवाइज करा आणि परत करून बघा क्वेश्चन. ठीक आहे. चला, कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 2 हेनरी and induced EMF across the secondary is 2 kilovolt. Current in the primary is reduced from 6 ampere to 3 ampere. The time required for the change of the current is. बघा, कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स m चा व्हॅल्यू आपल्याला काय दिलंय ते 2 हेनरी. खूप मोठा कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स दिला होता. ठीक आहे. दुसरा, सेकंडरी कॉइल मध्ये इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ जो आहे तो किती आहे 2 किलोवोल्ट, म्हणजे किती 2000 वोल्ट इंड्यूस झाला आहे. ठीक आहे. माझ्याकडे इंड्यूसचा फॉर्म्युला आहे. इंड्यूसचा फॉर्म्युला किती आहे ते एम इंटू डी आय बाय डी टी. पण आपण जसं ऍव्हरेजचा फॉर्म्युला येतो तसं डी फाय बाय डी टी मध्ये आपण काय लिहिलं, फाय फायनल मायनस इनिशियल डिवायडेड बाय टाइम. सेम आपण इथे पण करू शकतो. हे काय आहे इथे 2 हेनरी इंटू करंट फायनल मायनस करंट इनिशियल डिवायडेड बाय टाइम टी. ठीक आहे. इंड्युस्ड ईएमएफ ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे किती 2000 इज इक्वल टू 2 इंटू आय फायनल मायनस आय इनिशियल. फायनल किती आहे आपला 3, इनिशियल 6, डिफरन्स कितीचा आहे आपला 3 डिवायडेड बाय टाइम. मला हा टाइम काढायला सांगितलंय, तरी कॅन्सल करा. बघा काय येतो इथे 1000, तर टाइम इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 3 सेकंड. क्या बात है, क्या बात है. 1000 डिवायडेड बाय 3 सेकंड म्हणजे काय येणार इथे अप्रॉक्सिमेटली 33 पॉइंट. हे पण काय लिहितोय 333.33 ना. तर ह्याला जर आपण हे केलं तर यार टाइम थोडासा ना रिव्हर्स झाला. आय एम सो सॉरी. इथे टाइम इकडे येणार, हे खाली येणार. 3 डिवायडेड बाय 1000 सेकंड येणार टाइम. हे रॉंग झालंय थोडासा. तर टाइम इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 1000 किंवा 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3 सेकंड. ठीक आहे. कुठला आन्सर येईल, हा वाला, हा आन्सर येणार. ठीक आहे. क्लिअर आहे एवढं. ठीक आहे. जेवढे क्वेश्चन केले असतील आय होप सगळ्यांना हे समजलं असेल, आणि जेवढे पण कन्सेप्ट आहे ते लय सिंपल कन्सेप्ट आहेत आणि मोस्टली फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे हा. एकदम मागे जावा, जेवढे फॉर्म्युलेज आपण रिवाइज केले असतील फक्त तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही आता पीवायक्यू मध्ये पण बघितलं असेल, जेवढं आपण रिवाइज केलंय तेवढेच फॉर्म्युलाज आपण युज केले तिथे. ठीक आहे. तर ईएमआय परत एकदा रिवाइज करायचं असेल, नुसतं फॉर्म्युला लिहा. जे क्वेश्चन आपण इथे केलेत किंवा तुमच्याकडे पीवायक्यू वगैरे असतील ते प्रॅक्टिस करून बघा. ठीक आहे. बाकी आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडलं असेल तर थम्स अप द्या, लाईक शेअर सबस्क्राईब तुमच्या मित्रांना पण शेअर करा, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.